नमस्कार. आपलं कर्जत न्यूज या यूट्यूब चॅनलवर आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. आपल्या सर्वांना माहिती आहे की कर्जत नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 निवडणुकीच्या तारखा जाहीर झालेल्या आहेत. 2 डिसेंबरला निवडणूक प्रत्यक्षात होणार आहे आणि 3 तारखेला त्याचा निकाल लागणार आहे. आपण याआधी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या, पण आता प्रत्यक्षात उमेदवारी ज्यांची जाहीर झालेली आहे अशा उमेदवारांची आज आपण या ठिकाणी मुलाखत घेणार आहोत. आपल्या सर्वांना परिचयाचे अशा आपल्या प्रभाग गुणगे प्रभाग 10 मधले आपल्या सर्वांच्या परिचयाचे असणारे आणि गेल्या 2 टर्म नगरसेवक राहिलेले आणि एकदा उपनगराध्यक्षपद भूषवणारे आपल्या सर्वांच्या परिचयाचे उमेशजी गायकवाड माजी नगरसेवक आज आपल्या सोबत या स्टुडिओमध्ये चर्चेसाठी उपलब्ध झालेले आहेत. आणि त्याचबरोबर त्यांच्या पत्नी ज्या या निवडणूक प्रभाग 10 मधून उमेदवारीसाठी त्यांनी आपलं उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत, तर त्या देखील आपल्या आजच्या या स्टुडिओमध्ये सहभागी झालेले आहेत. मी प्रथमतः उमेशजी गायकवाड आपलं स्वागत करतो आपल्या स्टुडिओमध्ये आणि ताईंचं पण मी स्वागत करतो. तर आता आपण डायरेक्टली आपल्या प्रश्नांना सुरुवात करूया. उमेशजी, आपण गेल्या 2 टर्म म्हणजे 2014 असेल 2019 असेल या 5 आणि 5 10 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये आपला प्रदीर्घ असा अनुभव आहे. नगरसेवक पद आपण भूषवलेलं आहे. एकंदरीत सुरुवातीचा काळ आपण जर पाहिला तर राष्ट्रवादी एक अखंड पक्षामध्ये आपण निवडणूक लढवली आणि आता त्या राष्ट्रवादीचे 2 गट झालेले आहेत. तर याकडे आपण सुरुवातीला कसं बघताय? प्रथमतः आपला कर्जत या न्यूज चॅनलमध्ये आम्हा दोघांना बोलवल्याबद्दल तुमचे प्रथमतः आभार मानतो. विद्याजींनी जो पहिला प्रश्न मांडला त्या 2 टर्म झाल्या, त्याची माझी सुरुवात झाली 2009 मध्ये. मला राष्ट्रवादीत जरी मी 2009ला काम करत असलो तरी पण त्यावेळी ती तिकीट RPIला घेण्यामुळे मी अपक्ष निवडणुकीला उभा राहिलो होतो आणि अवघ्या मी 9 मतांनी तेव्हा पडलो होतो. त्या दिवसापासून जे मी काम चालू केलं माझ्या गुणगे परिसरामध्ये, त्यानंतर मला 2014ला गुणगे परिसर लोकांनी भरभराट यश देऊन पहिली मी नगरपालिकेमध्ये माझं पदार्पण झालं आणि त्यानंतर माझं मग 10 वर्षाच्या ह्याच्यामध्ये कालावधीमध्ये तुम्ही सर्वांनीच बघितलेलं आहे. जसं जसं मला माझ्या प्रभागामध्ये जे काय काम करण्याची संधी मिळली ती मी पूर्णपणे केली आहे. उमेशजी, खरं पाहिलं तर सगळ्याच कर्जतमध्ये चर्चा होते की जर एसी उमेदवार नगराध्यक्ष पद जर पडलं तर एक तुमची दावेदारी खूप महत्वाची ठरत होती. सगळ्यांच्या नजरा तुमच्याकडे लागल्या होत्या की एसी आरक्षण जर पडलं नगराध्यक्ष पदाचं कर्जतसाठी तर उमेश गायकवाड एक प्रबळ दावेदार म्हणून तुमचं नाव चर्चेत होतं आणि आम्ही देखील बातम्या टाकल्या तशा पद्धतीच्या आणि सर्वे देखील केलं होतं. तुमच्या नावांना चांगली पसंती होती आणि परंतु ओबीसी महिला पडल्यामुळे ती दावेदारी तुमची थोडे थांबली गेली आणि आता तसं पाहिलं गेलं तर नगरसेवक पदासाठी पण प्रभाग 10 मधून जर एसी पुरुष पडला असतं तर तुमची ती देखील दावेदारी निश्चित होती. परंतु योगायोगानं म्हणा किंवा आरक्षणाच्या पद्धतीमुळे ती सीट आता महिलांसाठी राखीव पडलेली आहे. तर तुम्ही कसं बघता आता याकडे? नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत इच्छुक होतात आणि आता इथे नगरपालिकेच्या नगरसेवक पदासाठी पण आपल्याला आता ती सीट म्हणजे तुम्हाला स्वतःला लढायला मिळत नाही. कसं बघताय आपण याकडे? बरोबर, तुमचा प्रश्न एकदम खरा आहे. मी जी तयारी केली ती खरंच मला नगराध्यक्ष पदाची मी तयारी केली होती. कारण गेल्या 15 वर्षाचा कालखंड बघितला तुम्ही तर त्याच्यामध्ये पहिलं जे SC जे पडलं होतं तेव्हा मी पहिल्यांदाच 2014ला तर तेव्हा ते लेडीज पडलं होतं आणि यावेळी मला असं वाटलं होतं आणि एकंदरीत चर्चा होती का यावेळी SCला चान्स आहे. त्यामुळे मी 6 महिन्यापासूनच त्याची तयारी केली होती की आपल्याला प्रत्येकाच्या गाठीभेटी असतील, प्रत्येकाचं माझं जे काही सोशल वर्करमध्ये जे काय माझं काम आहे, सामाजिक असेल ह्याच्यामध्ये धार्मिक कामामध्ये असेल, ते सर्वच कामामध्ये माझं चांगलं व्यवस्थित काम चालू होतं. त्या पद्धतीने मी काम करायला तयार केली आणि माझी पूर्ण तयारी होती. परंतु सगळे नवीनच सुरुवात झाली. बरेचशा दिग्गज नेत्यांचे पण त्यात कट झाले आणि
जो 50%चा फॉर्म्युला होता महिलांसाठी, तो आता मला वाटतं 50% क्रॉस करून पुढे जाईल. शक्यता हे सांगता येत नाही. आणि पण आता त्याला विलाज नाही. आपण काम तर त्याचं मी वर्षानुवर्ष करत आलेलो आहे. म्हणून आता ठीक आहे, मी नसलो तरी माझी पत्नी आता तिथे उभं राहणार आहे. तर त्यावेळेने आणि काय ठीक आहे, ती असली तरी मी तिच्या पाठी मी भक्कम उभा राहणार आहे. जे काय प्रभाग असेल किंवा कर्जत शहर असेल, यासाठी जे काय माझ्याकडून जे काय चांगल्या चांगल्या गोष्टी माझ्या हातून होत आल्या त्याला मी त्या करण्याचा प्रयत्न करणार आहे. नाही, अगदी बरोबर. कारण तुम्ही जे काम केलेलं आहे, त्या कामाची पोचपावती आता तुमच्या पत्नींना मिळणार आहे. हा एक भाग झाला. पण तू गेल्या 10 वर्षापर्यंत तुम्ही नगरसेवक असताना ठळक मला सांगा, की गुंडगे गाव आत्ताचा जो प्रभाग आपला 10 आहे, या गुंडगे गाव आणि परिसरामध्ये आपण नेमकी कोणत्या विकास कामांना हात घातला आणि नेमकी कोणती विकास कामे आपण केली ते थोडं आपल्या प्रेक्षकांना सांगा. त्यात महत्त्वाचा मुद्दा जो तुम्ही मांडला, त्यामध्ये जो गुंडग्यापासून म्हणजे दगडेताईंच्या त्या ह्याच्यापासून तर विश्वनगरला जोडणारा जो रोड आहे, त्यातला काही भाग राहिला आहे शिल्लक. तो पहिला महत्त्वाचा जो रोड होता DP रोड, तो DP रोड आम्ही पहिला कॉन्क्रिटिंग करून घेतो. बऱ्याच वर्षापासून 15 वर्षापूर्वी तो आपण धरती ग्रुप पासून म्हणजे धरतीपासून तर पूर्ण विश्वनगरपर्यंत म्हणजे रस्त्याचा मार्ग तुम्ही मार्ग मोकळा पूर्ण केला. केला. त्याच्यानंतर ती स्ट्रीट लाईट होती. ती स्ट्रीट लाईटचं आपण ते काम त्यावेळी येत्या 10 वर्षात तेवढं काम करण्यात आहे. त्यानंतर मग इंटरनल जे रोड आहेत, गटार आहेत, त्याच्यामध्ये बाकीची गोष्टी आहेत. तो वरचा DP एक रोड असेल डम्पिंग ग्राउंडचा, तो एक आम्ही तेव्हा प्रयत्न केला होता हे करण्यासाठी. असं तो इंटरनल बऱ्याचशा गोष्टी सांगण्यासारख्या आहेत त्याच्यामध्ये 10 वर्षामध्ये. मग तुम्ही सांगत असाल तर मग आता कोपरा गार्डन मी केलं. तुम्ही जाऊन बघितलं, तुम्ही स्वतः त्याला हजर होत्या. त्यानंतर स्मशानभूमी तुम्ही बघितलं का, माझा स्वतःचा जो वाढदिवस असतो, तो वाढदिवस मी तिथं साजरा केला आहे. सांगण्यात तात्पर्य आहे का तिथं पण आपण लोकांचा शेवट असतो तो चांगला आला पाहिजे, हा माझा उद्देश होता. आणि मला सतत ती आवड आहे त्या गोष्टीची. त्या सामाजिक कामामध्ये आपल्याला हे करायचं, नुसतं नगरसेवक म्हणून राहण्यात नाही, पण ते सामाजिक गोष्टीमध्ये आपल्याला खूप आवड आहे. आणि मला ती नगरसेवक असतो नसतो, परंतु माझं ते चालत राहणार आहे. जोवर मी इथे जिवंत आहे, त्यावर माझं ते सामाजिक गोष्टीमध्ये जे काही लोकांना माझ्याकडून अपेक्षा आहे माझ्या परिसरामध्ये. कारण गुंडगे गावात मी एक छोटासा कार्यकर्ता, तुम्ही पण आता आपण एकत्रच होतो. मी लहानाचा मोठा झालो. त्या मोठ्या होण्यापासून एक छोटासा मला लोकांची अपेक्षा होती का हा काय करू शकतो, परंतु मी त्या लोकांनी मला एवढा मोठा केला का ते कर्जत सोडून मी रायगड सोडून मी मुंबईमध्ये फेमस झालो. काय मला माझं नावाचं टोपण नाव आप्पा पडलं. त्याचं कारण तुम्ही शोधलं का, हे सगळं प्रेम दिलं हे गुंडगे परिसर लोकांनी मला दिलेलं आहे. त्यांचे मी कधीच उपकार विसरू शकत नाही. आणि येणाऱ्या काळामध्ये जेवढं त्यांच्यासाठी मला करता येईल, जेवढं मला चांगलं त्यांच्यात देता येईल, तेवढं मी देण्याचा प्रयत्न करेन. नाही, नक्कीच तुम्ही जसं तुमच्या वाढदिवसाचा उल्लेख केला, कारण मी पण ते जवळून पाहिलं. तुमचे दरवर्षी जे वाढदिवस साजरे होतात ते एकदम आगळे वेगळे असे, म्हणजे समाज उपयोगी, समाजाला काय देता येईल अशा पद्धतीचं तुम्ही ते वाढदिवस आणि स्मशानभूमीत केक कापला, हे एक वेगळंच तुमचं वैशिष्ट्य आहे. ते तुम्ही या ठिकाणी सांगितलंय. बरोबर, अगदी तुम्ही म्हणजे रस्त्यापासून असेल, स्ट्रीट लाईट पासून असेल किंवा कोपरा गार्डन, असे समाज उपयोगी जे काही तुम्हाला नगर परिषदेच्या माध्यमातून जी काही कामं करता येईल ती कामं करण्याचा प्रयत्न केलाय. पण हे करत असताना तुम्हाला असं वाटतंय की अजून आपल्या हातून काहीतरी गुंडगे गावाच्या विकासात्मक कामाला अजून योगदान दिलं पाहिजे, अजून काही कामं राहिलेली आहेत आणि ती कामं आपल्याला या येणाऱ्या पुढच्या काळामध्ये म्हणजे एक 5 वर्षाच्या कालावधीमध्ये आपल्याला ती पूर्ण करता येईल असं तुम्हाला अजून कुठे वाटतंय का? नक्कीच चांगला प्रश्न आहे तो. कारण कुठलीही गोष्ट तुम्ही एखाद्या निवडणुकीला सांभाळतो, तुमच्याकडे एक विजन पाहिजे. ते विजन ठेवल्याशिवाय तुम्हाला काम करण्याचा हे पण होत नाही. म्हणजे एखादी गोष्ट तुम्हाला तयारी पाहिजे तुमच्या ह्याच्यामध्ये बरोबर. करायसाठी. तर ते विजनसाठी माझे एक 2 ते 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. ते मला 5 वर्षात करायचं आहे. कारण कर्जत तालुक्यामध्ये, कर्जत शहरामध्ये जो आपला रेल्वेच्या पलीकडचा आहे तो भाग आहे, तो जरा थोडा अनडेव्हलप आहे. म्हणजे डेव्हलप आहे, परंतु मार्केट सगळं या असल्यामुळे या साईडला रहदारी जास्त आहे. तरी पण आपण एक शाळा, गुडशेपर शाळा सुद्धा आणण्याचा प्रयत्न मी त्याच्यातून केला होता. त्यानंतर त्यामुळे ते आपल्याकडे डेव्हलपमेंट वाढली. तुम्ही गुंडगे परिसर बघाल, पूर्वी तिकडं कोण जात नाही, पण आज जी काही लोक बाहेर येतात तिथून जाताना ते खुश होतात का बाबा आता खूप चांगला आहे, स्वच्छ झालेला आहे त्याच्यामध्ये. तर त्या गोष्टी सगळं करताना मला जे काही पुढे आहेत, म्हणजे आम्हाला आता फक्त एक मुलांसाठी खेळण्यासाठी एक जागा मोठी उपलब्ध नाही. कारण मुलं काय झाले, सगळीकडे कॉन्क्रिटीचं जंगल झाल्यामुळे आता आपल्याला मुलांना जे काय आपली जी काही पुढची पिढी येणार आहे त्यांना खेळण्यासाठी जागा नाही, क्रीडांगण. क्रीडांगणसाठी. अच्छा, हा. तर ती जागा माझ्यासाठी मी त्याचा फॉलोअप पण घेतलेला आहे. फॉरेस्ट जी आपली आहे, फॉरेस्टची जी काय जागा आहे तिची जागा. बरीचशी ती 2-2, 4-5 एकरचा प्लॉट आहे आणि तो आपल्या एरियात आहे. आणि तो अनडेव्हलप आहे. ते फक्त झाड आहेत त्याच्यामध्ये, काय त्याला काय डेव्हलप करू शकतो. तर मी स्वतः त्याच्यावर एक पाठपुरावा करून एक पत्रक देऊन मी नाईक साहेबांच्या PAशी भेटून आलो आम्ही आता.
तर त्याचा फॉलोअप पुढच्या भविष्य काळामध्ये घेऊन तिथे एक बॉटॅनिक गार्डन आपलं जाताना ज्यांना जे संध्याकाळी सिनियर सिटीजन असतात किंवा सकाळ मॉर्निंग वॉक असेल, या गोष्टी तिथे गेल्यानंतर तिथं फिरायला काही चांगलं भेटेल आणि तो माझा पहिला प्रयत्न असेल त्याच्यामध्ये करण्याचा. दुसरा प्रश्न असा आहे का आपल्याला जी काही नदी आहे ती नदी पलीकडच्या साईडला आहे आणि आम्हाला जे काही गणपती असतात खूप मोठ्या प्रमाणात असतात. त्यात ते विसर्जनाचा जो घाट आहे, विसर्जन घाट करण्याचा जो आहे, तर मी त्यासाठी जागेसाठी मी एक जागा डोक्यात आहे. उदाहरणार्थ ते गुजराती उपलब्ध जिथं जातो तिथे एक त्यांचा बंधारा आहे, त्या जागेसाठी पण त्यांच्याकडे मागणी केलेली आहे. पण ती जी व्यक्ती आहे, जी मालक आहे, ते तर आउट ऑफ आहेत, त्यामुळे त्याचा फॉलोअप आम्हाला भेटत नाही. पण हे 2 विजन असे आहे, कारण आम्हाला ते जे काय आमचे महिला पुरुष जातात तर 1-2 इन्स्टंट तिथून घसले, म्हणजे जाता जीव जाता गेला. तर तो एक 2 महत्त्वाचा जो मुद्दा आहे, तो आपल्याला पूर्ण करायचा आहे. हे 2 विजन आहेत आणि येणाऱ्या गोष्टीमध्ये थोडे इंटरनल गटर-बिटर आहेत. तसं मग आमच्याकडे महत्त्वाचा मुद्दा आहे डंपिंग ग्राउंड. आता डंपिंग ग्राउंडला त्याच तुम्ही पण विषयी मी आता बोलणार डंपिंग आहे. ग्राउंड तुम्ही स्वतः त्याचा फॉलोअप घेताय. त्याच्या तुमच्या अंडर आम्ही स्वतः नगरसेवक असून सुद्धा तुमच्या अंडर आम्ही काम केलेलं आहे. आम्ही स्वतः आमच्या जेव्हा नगरसेवक होतो आम्ही स्वतः त्याचा प्रस्ताव तुम्ही सांगितल्यानंतर आम्ही स्वतः प्रस्ताव करून तो आता प्रशासनाने म्हणजे कलेक्टरने मंत्रालयात पाठवून त्याचा फॉलोअप चालू आहे. परंतु तो मोठा विषय आहे. त्याच्यासाठी आम्हाला परत काय त्याच्यासाठी काय नियोजन करता येईल का? तो उठवण्यासाठी काय आपल्याला काय करता येईल का? त्याचं आमचं जरा हे चाललंय. हे 2-3 विजन आहेत, हे पूर्ण करण्यासाठी आमचा नक्कीच येत्या 5 वर्ष आपला कल असेल त्याच्यामध्ये. नाही, नक्कीच आपण या 2-3 गोष्टी ज्या प्रामुख्याने मांडणी केली. एक तर क्रीडांगण आणि एक आपल्या वयोवृद्ध वगैरे जे काय आहेत व्यक्ती, त्यांना देखील आपल्याला पाहिजे तसं गार्डन उपलब्ध नाही. म्हणजे अविकसित, थोडक्यात आपला जो भाग आहे तो अविकसित आहे. त्याला अजून विकसित बनवण्यासाठी तुम्ही म्हटलात की मी प्रयत्न करेल, जसं मुलांसाठी क्रीडांगण, गणपती विसर्जनासाठी जर घाट उपलब्ध झाला तर ते, आणि सगळ्यात महत्वाचा डम्पिंगचा विषय तुम्ही घेतला. कारण आपण स्वतः तुम्ही आंदोलनात होतात, म्हणजे तुमच्याकडे पद असून देखील तुम्ही त्या मोर्चामध्ये सहभागी झाला होतात आणि तुम्ही जाहीर देखील केलं होतं की जर हा प्रश्न सुटला नाही तर आम्ही राजीनामा देखील देण्याच्या तयारीत असू, असं देखील तुम्ही त्या ठिकाणी सांगितलं होतं. तर एकंदरीत आपल्या समोर प्रश्न आहे. महिलांचा देखील एक पाण्याचा मोठा आपल्याकडे प्रश्न निर्माण झालेला मध्यंतरीच्या काळामध्ये, की पाणी वेळेत येत नव्हतं आणि पाणी वेळेत न आल्यामुळे महिलांची खूप धावपळ होती. तर हा पाण्याच्या प्रश्न संदर्भात देखील आपल्याला भविष्यामध्ये काय पुढे करता येईल का? तुमच्या समोर काय असं आहे का त्याच्यासाठी विजन? नाही, तुम्ही आता मागच्या 5 वर्षात जे काय आम्ही आता ह्याच्यामध्ये होतो, तर 53 कोटी जी काय आपण ती स्कीम आहे, ती केंद्राची स्कीम आहे. ती केंद्राची स्कीम आमच्या मला वाटतं ती 2014लाच त्यांनी ती मंजूर झाली होती, पण त्याचा फॉलोअप घेऊन हे आता तयार झालेली आहे. त्याचा पूर्ण जे काही पाईपलाईनचं काम चालू आहे, तुम्ही सगळ्या शहरात चालू आहे त्याचा. कारण आपलं काय होतं 2022ला जे काही तटकरे साहेबांनी आपल्याला ती पाणी स्कीम दिली होती त्यावेळी. त्यानंतर आज 25 वर्ष त्याचं हे पण संपलेलं आहे. त्याचं जे स्टोरेज आहे, पाण्याचं येण्याचं जे लिफ्टिंग आहे ते आपल्याकडे मजबूत आहे, परंतु स्टोरेज आपल्याकडे कमी आहे. तर स्टोरेज आता पहिली एका टाकीवर आपलं पूर्ण म्हणजे फार धरती ग्रुपपासून एवढं होतं. आता आपल्याकडे आपण 3 टाक्याचं त्याचं नियोजन केलेलं आहे आणि ते लवकर होणार आहे. येत्या 1 वर्षामध्ये हा काय पाणी हे आहेत ना, बऱ्यापैकी 50% वर काम आपण तिथे आलेलो आहे आणि 50% बाकी आहे काम. आता आपल्याकडे उद्या डम्पिंगला 2 आपण हे घेतलेले आहेत, 2 टाक्या आणि 1 टाकी विश्वनगरला, 3 टाक्याचं काम चालू आहे जुन्या. आणि भिसेगावला तर वेगळा वाटतं, त्याच्यात 2 वेगळं चालू आहेत. म्हणजे आता पाण्याची स्कीम आहे, थोडा दिवस आता मला तर खूप वाटतं. मी स्वतः काल परवाच आमच्या सोसायटी सुद्धा 4:30ला उठून ते बघत होतो का पाण्याचे हे सगळं शहरात गुंडगा परिसर पूर्ण शहराची समस्या जमलेली आहे. पण थोड्या दिवस तुम्हाला त्याच्यासाठी हे काढावा लागेल. थोडा वेळ झाल्यानंतर ते नक्की त्याचं हे होऊन जाईल आणि आता लवकरच होणार आहे. म्हणजे एका वर्षामध्ये ही स्कीम पूर्ण चालू होण्याचा 100% प्रयत्न होणार आहे. बरं, आता तुम्हाला शेवटचा एक राजकीय प्रश्न विचारतो. कारण निवडणूक आता रणसंग्राम सुरू झालेला आहे आणि आता तुम्ही प्रत्यक्षात त्या रणसंग्रामामध्ये उडी घेतलेली आहे. तर एकंदरीत तुम्ही या प्रभागातील नागरिकांना जे मतदार आहेत त्या मतदारांना नेमकं आता तुम्हाला निवडून देण्यासाठी, तुम्हाला म्हणजे तुम्ही, तुमच्या पत्नी असतील, तर त्यांना निवडून देण्यासाठी नेमकं नागरिकांना, आपल्या मतदारांना नेमकं काय आव्हान कराल? नागरिकांना मी नक्कीच येत्या 10 वर्षामध्ये तुम्ही माझ्यावर जे काय प्रेम केलंय आणि ह्याच्या पुढे पण तुम्ही करणार आहे. कारण तुम्हाला माहिती आहे मी माझ्या कामाची पद्धत काय आहे. माझं जरी या असलं तरी 100% मध्ये माझे 80% माझं समाजकारण, 20% राजकारण असतं. मी रात्री अहोरात्री मला कोणाचाही फोन असतो, माझं हॉस्पिटलचं काम असू द्या, माझं पोलिटिशियनचं काम असू द्या, माझं कुठलंही, मला
की कुठलीही कोणाचा फोन रात्री 1 वाजता 2 वाजता माझे उठण्याची तयारी असेल. माझी गाडी बघितली असेल, माझी गाडी दुनियाला सगळे फेमस आहे का माझी गाडी म्हणजे ॲम्ब्युलन्स माझं नाव ठेवलं पूर्ण याच्यामध्ये. आणि तेच प्रेम मी माझ्या जरी पत्नी असली तरी पत्नीला पण तेच तसंच लोक माझ्या परिसरातले करतील हा माझा ठाम विश्वास आहे. आणि मी याच्या निवडणुकीत 100% निवडून येईल एवढा मला पूर्ण विश्वास आहे त्या गोष्टीचा. आत्ताच आपण माजी नगरसेवक उमेश गायकवाड यांच्याबरोबर संवाद साधला. आता प्रत्यक्षात आपण संवाद साधणार आहोत ते प्रभाग 10 मधल्या ज्या उमेदवार आहेत राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या महिला आरक्षित जागा आहे जे अनुसूचित जातीसाठी, आणि त्या अनुसूचित जातीच्या जागेसाठी प्रभाग 10 मधून हर्षली गायकवाड या उमेदवारीच्या रिंगणात उतरलेले आहेत. मी त्यांचं देखील आजच्या आपल्या स्टुडिओमध्ये स्वागत करतो, आपल्या सोबत आहेत. तर मी तुम्हाला पहिला प्रश्न विचारतो की उमेश गायकवाडांनी या 10 वर्षात खूप काम केलेलं आहे, त्याची चर्चा आपण करतोय. पण एक आता गुंडगे प्रभागामध्ये प्रभागात 10 मध्ये एक नवीन चेहरा आता लोकांसमोर येणार आहे. तर तुम्ही कशा पद्धतीनं त्या चेहऱ्याची ओळख करून द्याल? नमस्कार, मी हर्षाली उमेश गायकवाड. आता येणाऱ्या कर्जत नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी मी प्रभाग क्रमांक 10 ची उमेदवार म्हणून उभी आहे. आता आपण जर पाहिलं उमेश आप्पांनी भरपूर योगदान दिलेलं आहे, काम केलेलं आहे. तर तुम्ही त्यांच्या पाठीमागे सावलीसारख्या राहिल्यात म्हणून त्यांना पण काम करण्याचं बळ मिळालेलं आहे. तर हे करत असताना तुमचा राजकीय त्यांच्याबरोबर जात असताना तुमचा एक अनुभव सांगा, आणि तुम्ही महिलांसाठी नेमकं कोणतं विजन घेऊन या निवडणुकीत उतरलेला आहात? नक्कीच सर, मला महिलांसाठी माझ्या खूप म्हणजे आधीपासूनच माझ्या डोक्यात आहे या गोष्टी की मला खरंच महिलांसाठी काही गोष्टी करायच्या आहेत, जेणेकरून आज महिला अशा आहेत की मुलांमुळे किंवा त्यांच्या घरात जर सासू सासरे असतील म्हातारे, त्यांना सोडून त्या बाहेर पडू शकत नाही. तर मला खरंच माझ्या विभागामध्ये मला अशा काही गोष्टी करायच्या आहेत ना की त्यांना मुलं आणि त्यांचे सासू सासरे म्हातारी माणसं सांभाळून त्यांना घरापासून जवळ असं एक छोटा मोठा उद्योग देता येईल, जेणेकरून त्यांना ते दोन्ही गोष्टी सांभाळता येतील. हे माझा खूप आधीपासून डोक्यात आहे. आणि मला नक्कीच सर, मला जर मी यातून जर निवडून आले तर मी नक्की या गोष्टी करेल. नाही, खरंच रोजगाराचा मोठा प्रश्न आहे आणि महिलांना खरं तर महिला असतील युवक असतील हा रोजगाराचा मोठा प्रश्न आहे. तो आपल्या गावात किंवा परिसरात जर उपलब्ध झाला तर तो खूप मोठा. जसं उमेश आपण प्रश्न विचारला की येणाऱ्या काळामध्ये आता ज्या निवडणुकीमध्ये प्रचारांच्या रणधुमाळी तर सुरू होणार आहे, तर तुम्ही नेमके महिला आता राज येणार आहे कर्जत नगर परिषदेमध्ये, आणि तुम्हाला देखील आम्ही शुभेच्छा देतो की तुम्ही निवडून त्या महिला राजमध्ये सहभागी व्हाल. तर तुम्ही आपल्या या महिलांना आणि युवतींना नेमका या आजच्या प्रसंगी कोणता संदेश द्याल? की सर, आतापर्यंत तुम्ही तुमच्या लाडक्या अप्पांवरती विश्वास दाखवलेला आहे. सलग त्यांना 2 वेळेस तुम्ही निवडून आणतायत, प्रेम देतायत. तसंच प्रेम तुम्ही माझ्यावर दाखवा आणि खरंच मला संधी द्या. आणि मी जर निवडून आली नक्कीच तुमच्या विश्वासाला खरी उतरेल, तुम्हाला नाराज करणार नाही. बस एवढं सांगेल. तर आजच्या या आपल्या स्टुडिओमध्ये माजी नगरसेवक उमेशजी गायकवाड, त्यांच्या पत्नी हर्षली गायकवाड या आज आपल्या स्टुडिओमध्ये आल्या आणि त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने त्यांच्या समोर जे काय विजन आहे ते त्यांनी आपल्या समोर मांडलेलं आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी आपल्या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहे. तर मी त्यांच्या या ठिकाणी आल्याबद्दल आभार मानतो. आणि अशाच पद्धतीच्या चर्चा आणि मुलाखती पाहण्यासाठी आपण आपलं कर्जत न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. आणि आणखीन आपल्याला उमेदवारांना आवाहन करतो, जर आपल्या समस्यांसंदर्भात किंवा आपण आपल्या विकासाचं काही विजन असेल तर आपल्याला आपल्या कर्जत न्यूज या यूट्यूब चॅनलवर आपल्याला प्लॅटफॉर्म उपलब्ध आहे, आपण संपर्क करा. आपली देखील अशा पद्धतीने मुलाखत घेतली जाईल. धन्यवाद. धन्यवाद. आपलं कर्जत न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नवनवीन बातम्या आणि अपडेटसाठी बेल आयकॉन नक्की प्रेस करा.